नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर 4 ऑप्शन आहे. 5 सेकंदाचा वेळ देत आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2. त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होता आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपाय अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4. अनुच्छेद 32. भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपायाचा अधिकार हा अनुच्छेद 32 मध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3. कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे आणि ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. केसरी हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? केसरी हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतातील पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी झाली? भारतातील पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. 1881 मध्ये भारतातील पहिली नियमित जनगणना 1881 मध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2. सातारा. महाराष्ट्रातील कास पठार हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2. 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2. रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2. 42वी. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही 42वी घटना दुरुस्तीमध्ये समावेश करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3. बुलढाणा. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3. समर्थ रामदास. दासबोध या ग्रंथाचे लेखक समर्थ रामदास आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारतात पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3. 73वी घटना दुरुस्ती. भारत पंचायत राज व्यवस्थेला 73वी घटनात्मक दर्जा हा 73वी घटना दुरुस्तीने मिळवलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे.
प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 गोदावरी. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात झाले? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई येथे झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 कोयना धरण. कोयना धरण हे कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या राज्यघटनेत सध्या किती मूलभूत कर्तव्य आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 11. भारताच्या राज्यघटनेत सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, लोकहितवादी या नावाने कोणत्या समाज सुधारकांना लेखन केलेले आहे? लोकहितवादी या नावाने कोणत्या समाज सुधारकाने लेखन केले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 1 गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी नावाने ओळखतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे भीमा नदी. महाराष्ट्रातील कृष्णा नदीची उपनदी ही भीमा आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय राज्यघटनेतील वित्त आयोगाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 अनुच्छेद 280 मध्ये भारतीय राज्यघटनेतील वित्त आयोगाचा उल्लेख आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 23, तिसरी पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 1761 मध्ये तिसरी पानिपतची लढाई सुरू झालेली होती, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 25, भारताच्या राज्यघटनेतील राज्याचे धोरणाचे निर्देशक तत्वे कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 4 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या मुख्य जिल्ह्याशी संबंधित आहे? तर अमरावती. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्याशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. क्रमांक 28 आहे, भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 संसद व राज्य विधानसभाच्या निवडणूक आलेल्या सदस्याची निवडणूक मंडळ हे करत असतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 29, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर करमवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 अनुच्छेद 148. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा उल्लेख राज्यघटनेच्या अनुच्छेद 148 मध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर 1 आहे.